तर आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत टोमॅटोची चटणी ऑल पर्पज अशी तुम्ही भात, चपाती, डोसा कशासोबत देखील खाऊ शकता. तर अगदी पटकन असा आपण व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे मी इथे लालबुंद कसे टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचा वरचा भाग काढून टाकायचा. बारीक असे टोमॅटो कट करून घ्यायचे. साहित्य म्हणाल तर खूप जास्त साहित्य लागत नाही. त्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये ॲड करून घेऊया आणि बारीक अशी याची प्युरी तयार करून घेऊया. त्यानंतर आपण इथे तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्त घ्यायचं, प्रिझर्व्हेटिव्हचं काम करतं. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा अशी मोहरी, एक मोठी गड्डी लसूण आणि कढीपत्ता, त्यानंतर लाल मिरची, थोडीशी अशी हळद आणि आपण तयार करून घेतलेली पेस्ट ॲड करायची. तर पेस्ट अगदी थोडीशी रवा राहिली तरी काहीच हरकत नाही. छान जेलीसारखी अशी लागते. टोमॅटो मिक्सरला फिरवताना त्यामध्ये पाणी वगैरे बिलकुलही ॲड करायचं नाही. तर अशा प्रकारे आपण इथे छान अशी याची प्युरी तयार करून घेतलेली आहे आणि छान असं मिक्स करत राहायचं. तर अगदी हे खूप जास्त गरम झाल्यानंतर खूप जास्त बुडबुडे उडतात आणि किचन खराब होतं. त्यामुळे अशा प्रकारे एक झाकणी घ्यायची आणि 2 मिनटं मिक्स करायचं. त्यानंतर झाकणी ठेवायची. परत 2 मिनिटानंतर झाकणी काढून अशा प्रकारे मिक्स करायचं म्हणजे त्यामधलं पाणी देखील पटकन कमी होतं आणि आपला कट्टा देखील खराब होत नाही. तर अगदी 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इतपत आपली चटणी इथे घट्ट झालेली आहे. तर आपल्याला इतपत 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत. सारखं असं मिक्स करत राहायचं. चटणी खाली लागल्या गेली नाही पाहिजे यासाठी थोडंसं जाडबुडाचं असं भांडं घ्यायचं. त्यानंतर आपण इथे राहिलेले मसाले ॲड करून घेऊया. तर मी बेडगी मिरची पावडर 1 चमचा, साधं लाल तिखट अर्धा चमचा, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा असं आपण इथे साखर ॲड केलेली आहे. तर तुमचे टोमॅटो कितपत आंबट वगैरे आहेत त्यावर तुम्ही साखर थोडीफार कमी जास्त करू शकता किंवा मग गूळ देखील तुम्ही इथे यूज करून घेऊ शकता. तर छान असं हे सर्व मिक्स करून घेऊया. तर अगदी 15 ते 16 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली इथे अगदी परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे. लालबुंद कशी दिसते आहे. कढई देखील चटणीने सोडलेली आहे. तर आपण ही थंड करून घेऊया आणि यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हचं काम करणारं म्हणजे आपण इथे लिंबाचा रस यूज करणार आहोत. तर मी अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे. चमच्याने पाहाल तर अर्धा चमचा. तर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण चटणीला लिंबाचा रस लागला गेला पाहिजे म्हणजे आपली चटणी छान अशी टिकते देखील. तर आपण इथे अगदी पटकन होणारी अशी चटणीची रेसिपी खूप जास्त साहित्य न यूज करता पण ऑल पर्पज आणि तेवढीच टेस्टी लागणारी चटणीचा व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.